पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असाच सवाल उपस्थित होतोय। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस क्राईम रेट वाढतोय। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेल्या पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। कोंढव्याच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये कोयता हातात घेत तरुणांनी दहशत माजवली। या घटनेमध्ये 9 बाईकसह 2 रिक्षा आणि कारचं देखील मोठं नुकसान झालं। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। तर रविवारी ही घटना घडल्याची माहिती समोर येते। तर फ्लॅटच्या बुकिंगचे पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणानं संबंधित कुटुंबालाच कोयता दाखवत धमकी दिली। पुण्याच्या उत्तम नगर भागातील हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। तर तिकडे बिबवेवाडी परिसरामध्ये फायरिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। सनी टोळीतील रेकॉर्डवरील 3 गुन्हेगारांची त्यांनी फायरिंग केल्याचा पोलिसांचा आरोप आहे। तर बुधवारी पुण्यामध्ये 10 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पुण्याच्या खडकी परिसरामध्ये पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे। यावेळी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीनं पुन्हा एकदा तोंड वर काढलेलं आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गुन्हेगारी ठेचून काढू असं सातत्यानं म्हणतात, तरी देखील पुणे शहरात गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये। पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांवर आहे, मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस राजकारणी आणि व्हीव्हीआयपींच्या बंदोबस्तावर आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर येत आहे। दरम्यान पुण्यामध्ये कोणाला कोणती सुरक्षा देण्यात आलेली आहे याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना Z+ दर्जाची सुरक्षा आहे। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना Z दर्जाची सुरक्षा आहे। यासोबतच भाजपच्या मंत्री माधुरी मिसाळ यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री दत्तात्रय भरणे यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांना Y दर्जाची सुरक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे युवा नेते पार्थ पवार यांना देखील Y दर्जाची सुरक्षा आहे। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांना Y दर्जाची सुरक्षा आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंना Y+ दर्जाची सुरक्षा आणि 24 व्हीव्हीआयपींना 1 किंवा 2 पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।